एक मोठी बातमी येते मुंबईतून। मुंबईच्या कमला मिल परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरला आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। सकाळी साधारण 6:30च्या सुमारास टाइम्स टॉवरला ही आग लागल्याची माहिती मिळते। तर कमला मिल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे ऑफिसेस आहेत। सकाळच्या सुमारास ही आग लागली, त्यामुळे कोणीही ऑफिसमध्ये नव्हतं अशीही सध्या माहिती मिळते। त्यामुळे जीवितहानी झाली नाही असंही कळते। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबद्दल काही माहिती मिळू शकली का? अद्याप आग कोणत्या कारणामुळे लागली हे अस्पष्ट आहे। सध्या आग विझवण्याचं काम सुरू आहे। तर सकाळी 6:30 वाजता या ठिकाणी अग्निशमन दलाला त्याचे रिपोर्ट मिळालेला आहे की या ठिकाणी आग लागली आहे। कमला मिल्समधील जे टाइम्स टॉवर आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे। सकाळी हा आगीचा भडका मोठा होता, मात्र ते सर्व कार्यालय आहेत या ठिकाणी आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सकाळी आग लागल्यामुळे कर्मचारी थोडे कमी होते, परंतु जर दुपारपर्यंत लागले असते तर या ठिकाणी मोठी जीवितहानी झाली असते। सध्या तरी कोणतीही जीवितहानी किंवा इंजुरी अशी नोंद आहे ती अद्याप झालेली नाही। मात्र या ठिकाणी आता आग विझवण्याचे काम सुरू आहे। सकाळी 6:30 वाजता जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान सुरुवातीला 3 गाड्या या त्या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या, मात्र 3 गाड्यांनी या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। त्यामुळे अधिकच्या गाड्या आहेत या ठिकाणी मागवण्यात आल्या। याशिवाय पोलीस सुरक्षा असेल सर्व ठिकाणी या ठिकाणी हे आलेले आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आग विझवल्यानंतर त्यानंतर कुलिंगचं काम होईल आणि त्यानंतरच आगीचं कारण आहे ते या ठिकाणी। गिरीश, तुम्ही या महत्त्वाच्या बातमीवर अशीच नजर ठेवून राहा। तुमच्याकडे आम्ही वेळोवेळी सर्व अपडेट घेत राहणार आहोत। धन्यवाद तुर्तास दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।